तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुली गाठ ग ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता सावी आता धैर्यला सगळं सांगणार की हे सगळे तिला कसा त्रास देतात आणि हे सगळे तिच्यासोबत कसं वागतात ते. पण आता हे सगळं धैर्यला कळणार. पण आता धैर्य कसं तरी जेलमधनं सुटून हा घरी आलेला असतो, ते सुद्धा सावीसाठी. मग आता सावी हे सगळं धैर्याला सांगणार आणि मग आता धैर्याला राग येणार आणि धैर्य हा भास्कर आणि विलासचे आता गळे पकडणार. आणि तो आता मग पुढे नक्की काय करतोय आणि त्यांना कसं पकडतोय, सावी त्याला कसं सांगते, हे आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. तर मग पाहूया. तर आता भास्करच्या मागे ही सावी लागलेलीच असते, कारण तिचा ससूला हा भास्करकडे असतो आणि तो काही तिला देत नाही. त्यामुळे तो भास्कर घरभर ससूला घेऊन फिरत असतो आणि मग ती सावीसुद्धा चाकू घेऊन घरभर त्याच्या मागे फिरत असते आणि तिच्या मागे मागे सगळेच तिथे मागे पळत असतात. मग आता ती एकट म्हणजे हॉलमध्ये येते आणि मग तिथे दामिनी अवंतीला बोलते की मी अनुराधांना कॉल केलता म्हणून, आणि त्या बोलल्या की येतेच म्हणून, आणि ते इतक्यात येतील सुद्धा असं ती बोलत असते. मग आता तिकडे तर सावीचा गोंधळ चालूच असतो. त्यामुळे अवंती दामिनीला बोलते की आपण परागला कॉल करूयात का, असं ती तिला विचारते. कारण धैर्य तर तिथे ते, तर ही जर धैर्यांशी बोलली तर हिला बरं वाटेल, ही त्यांचं तरी ऐकेल, असं ती बोलत असते. तर मग दामिनी बोलते की नको नको, उगाच त्याच्या जीवाला घोर नको, म्हणून आधीच तो त्यांच्या टेन्शनमध्ये असेल आणि मग इथे आता अजून टेन्शन नको, असं ती बोलत असते. आणि मग दामिनी त्याला बोलते की तुम्हीच सगळ्याजणी आज जा म्हणून, नाहीतर या सावीने जर तिला काही केलं तर आपल्याला महागात पडेल आणि ती तुम्हालासुद्धा काहीतरी करू शकते आणि ती वेडी आहे, काही करू शकते, तिच्यावर विश्वास नको ठेवायला. त्याच्यामुळे ती बोलते की तुम्ही आज जा. पण आता अवंती आणि नीता बोलतात की नको, म्हणून आम्ही आत गेल्यावर इकडे जर म्हणजे हिला सावीला त्रास होते तर मग इकडे कोण बघणार, असं बोलत असतं आणि तिकडे सगळा गोंधळ चालूच असतो. आणि त्यानंतर मग इकडे त्यांनी म्हणजे दामिनीने अनुराधाला कॉल केलेला असतो आणि ती सगळ्यांना सांगते की तुम्ही लवकर इकडे या म्हणून. मग अनुराधाला काहीतरी वाटतं, त्यामुळे ती भाऊंना उठवायला जाते, पण भाऊ काही लवकर उठत नाही. त्यामुळे ती दीपकला उठवते आणि दीपक आणि भाऊ एकसोबत बाहेर येतात. आणि मग ती खूप घाबरलेली असते. ती त्यांना बोलते की आपल्याला निघायला हवं, पण कुठे निघायला हवं हे काही ती बोलत नाही. त्यामुळे भाऊ आणि दीपक तिला विचारतात की काय झालं म्हणून, कुठे जायचं काय तर ते सांगशील. तर मग अनुराधा त्यांना सगळं सांगते की आता दामिनी तिला फक्त एवढं सांगितले की इकडे लवकर या म्हणून, सावी काही ऐकत नाही आहे आमचं, तुम्ही आला तर तुमचं ऐकतील म्हणून. पण आता इकडे नक्की काय झालं हे काही कोणाला माहिती नसतं. त्यामुळे दीपक तिला बोलतो की तुम्ही थांबा इथे, मी रिक्षा बघून येतो, मग आपण जाऊयात म्हणून. आणि मग ते तिकडे जायला निघतात. पण इकडे मात्र सावी चाकू दाखवतच असते आणि भास्करच्या मागे ती घरभर फिरत असते. दामिनी आता त्या सगळ्यांना बोलते की आता तुम्ही आज जा म्हणून, ही काय ऐकणार नाही आहे, उगाच काहीतरी वेगळंच होईल म्हणून. आणि मग आता त्या सगळ्या आत गेलेल्या असतात. इकडे धैर्य जेलमध्ये असतो आणि त्याला सावीचा आवाज येत असतो. ती फ्रेंड बोलत असते आणि ती त्याच्यासोबत गाडीत बसून जे बोललेले असते ते सगळं धैर्याला आठवत असतं. मग धैर्य उठतो आणि तो बोलतो की सावीला माझी गरज आहे, मला तिकडं जायला हवं आणि मला तिकडं जाणं खूप महत्त्वाचं आहे, असं तो तिथे बोलत असतो. मग तो इन्स्पेक्टरला आवाज देतो आणि ते तर झोपलेलेच असतात, ते काही लवकर उठत नाही. मग आता धैर्य त्याला पुन्हा आवाज देतो. मग ते इन्स्पेक्टर तिथले उठतात. आता ते इन्स्पेक्टर मनातल्या मनात बोलतात की ह्याला काय करून इथे थांबावंच लागेल, नाहीतर जर ह्याला मी सोडलं तर मग आता काहीतरी वेगळंच होईल, कारण मी पैसे घेतलेले, असं तो तिथे बोलत असतो. मग धैर्य त्यांना बोलतो की मला माझ्या बायकोला भेटायला जायचे, तुम्हाला सगळं माहिती आहे, तरी तुम्ही मला सोडत नाही आहे म्हणून, असं तो त्यांना बोलत असतो. कारण त्याला आता घरी जाणं खूप महत्त्वाचं असतं, गरजेचं असतं. मग ते पोलीस तिथले त्याला बोलतात की तू मगाशी तर माज दाखवत होता आणि आता तुझा माज कुठे गेला म्हणून. मगाशी तर तुम्हाला बंदूक वगैरे दाखवत होता आणि माझीच बंदूक माझ्याच डोक्याला वगैरे लावत होता, या सगळ्यांच्या डोक्याला लावत होता, वर तू गोळीबारसुद्धा केला, असं तो पोलीस त्यांना तिथे बोलत असतो. आणि ते बोलतात की आता तुझा माज कुठे गेला म्हणून. मग धैर्य त्यांना बोलतो की मला माफ करा म्हणून, माझी चूक झाली, कारण त्याला तर आता घरी जायचंच असतं आणि या पोलिसांची माफी मागितल्याशिवाय हे काही सोडणार नसतात. त्याच्यामुळे तो बोलत असतो की माझी चूक झाली, मला माफ करा म्हणून. पण पोलीस त्याला बोलतात की हे आता सगळ्यांना बोल म्हणून आणि तू आता बाहेर ये, असं त्यांना बोलत असतं. आणि तो काय तिथे माफी मागत असतो. त्यामुळे आता सगळी जण हसतात, कारण हा मगाशी खूप आजत बोललेला असतो आणि आता तो वटणीवर आला आणि तो आता माफ करा, माफ मारा, असं बोलत असतो. मग ते इन्स्पेक्टर तिथला दरवाजा उघडतात आणि त्याला बोलतात
की ये बाहेर. मग हा बाहेर येतो. तर मग तो घरी जायला निघतो. तर मग पोलीस त्याला बोलतात, ते इन्स्पेक्टर बोलतात, थांब थांब कुठे चालला म्हणून. आणि मग त्याला बोलतात की इथे तू कोणाकोणाला त्रास दिलाय आणि कोणाकोणाला त्रास दिलाय ते हात वरती करायला सांगतात. मग ते बाकीचे इन्स्पेक्टर म्हणजे कॉन्स्टेबल हात वरती करतात. मग धैर्य त्याचीसुद्धा माफी मागतो. तो बोलतो की तर मग ते इन्स्पेक्टर बोलतात की तुला माफी मागायची ना तर मनापासून माग आणि हातपाय जोडून माग आणि पाया पडून माग, असे तो त्यांना सांगत असतो. आणि आता काय हे धैर्याला करावं लागतं, कारण त्याला तर घरी घरी जायचं असतं आणि ते त्याच्यासाठी गरजेचं असतो, त्यामुळे तो तेही करत असतो. त्यानंतर मग आता इकडे घरी सावी भास्करच्या मागं लागलेले असते आणि आता तिथून अवंती वगैरे त्या सगळ्या गेलेल्या असतात. त्यामुळे आता ह्यांना त्यांचा गेम खेळायला मज्जा येते. तर मग भास्कर त्यांना विचारतो का गेल्या की त्या. तर दामिनी मोठ्याने बोलते आणि बोलते की गेल्या त्या. मग हा भास्कर काय करतो, तो ससूला सगळ्यांकडे फेकत असतो. सगळे तिला तिथे तरसवत असतात आणि तो ससूला फेकत असतो. सगळे एकमेकांकडे फसवत असतात. ते विलाससुद्धा तिला खूप सतवत असतो. आणि आता सावी खाली बसते आणि ती खूप जोरात रडायला लागते. आणि आता दामिनी बोलते की आता वेगळं काहीतरी करूया म्हणून, आणि ती इशारा करते. आणि मग तिची मुलगी ही काडीपिटी आणायला जाते. तर मग आता इन्स्पेक्टरने तर सांगितलेलंच असतं की पाय पड, पायाला हात लाव वगैरे. तर मग ते बोलतात की सावीला भेटायचं असेल तर मग हे करावंच लागेल आणि तुला जर घरी जायचं असेल तर हे करावंच लागेल. मग आता काय धैर्यकडे काही दुसरा पर्याय नसतो. धैर्य त्या इन्स्पेक्टरच्या पायाला हात लावतो आणि माफी मागतो. तर मग ते पोलीस त्याची अजून मजा घेतात आणि त्याला बोलतात की अशी थोडी माफी मागतात, आता तू गुडघ्यावर बसून माफी माग. तर मग तो गुडघ्यावर सुद्धा बसतो आणि तो त्यांच्या पायाला हात लावतो आणि माफीसुद्धा मागतो. त्याला खूप राग आलेला असतो, पण त्याच्याकडे काही पर्याय नसतो. त्याला मात्र सावीला भेटायला घरी जायचंच असतं. मग ते इन्स्पेक्टर बोलतात की सगळ्यांची माफी माग आणि सगळ्यांच्या पाया पड. तर मग इकडे धैर्य ते सुद्धा करतो आणि सगळ्यांची माफी मागतो, सगळ्यांच्या पाया पडतो. मात्र ते इकडे पोलीस त्याच्याकडे पाहून हसतच असतात. आणि मग इकडे घरी सावीला ते सगळेजण त्रास देतच असतात. ते तिच्या ससूला जाळून देतात. आणि मग आता ससूला तर जळत असतो, पण सावीला खूप त्रास होतो. तिला खूप राग वगैरे येत असतो. मग इकडे धैर्य बोलतो की मला आता जाऊ द्या घरी, त्याने कारण सगळ्यांची माफी मागितलेली असते, सगळ्यांच्या पाया तो पडलेला असतो. पण तिकडे ते इन्स्पेक्टर नाटकच करत असतात. आणि मग त्याला बोलतात की तू आता हे बूट साफ कर, कारण मगाशी तुझ्या मागे पळून पळून खूप धूळ बसली, त्यामुळे आता तू बूट साफ कर. तर मग आता धैर्याला राग येतो, पण त्याला हे करणं भागच असतं, कारण त्याला सावीला बघायला जायचं असतं, सावीला भेटायला जायचं असतं. त्याला सावीचा चेहरा आठवत असतो आणि मग तो ते सुद्धा करतो, त्याचे बूटसुद्धा पुसतो. तर मग आता सगळे पोलीस त्याला हसतच असतात. आणि मग आता तो इन्स्पेक्टर बाकीच्या पोलिसांना इशारा करतो आणि त्याला पकडून परत पुन्हा जेलमध्ये टाकतात. आणि आता तो म्हणजे धैर्याला बोलायला काहीच नसतं आणि तो तिथे जेलमध्ये उभा राहून पोलिसांकडे बघत असतो. आणि मग आता इकडे त्यांनी तर ससूला जाळलेला असतो आणि भास्कर आणि विलासने सावीला तर पकडलेलं असतं. सावी त्यांचा हात हिसकाळते वगैरे आणि सावी आता ससूलापाशी येऊन बसते. आणि मग आता तिथे अनुराधा ते सगळे येत असतात आणि इकडे ते सगळे हसत असतात. मग दामिनी काय करते, आता ह्यांच्या समोर ती नाटकं करायला पाहते. आणि मग आता दामिनी सावीला पकडते आणि नाटक करते की तुला भाजेल वगैरे असं बोलते. त्या ससुलेला नको धरू, तुला भाजेल असं तिथे बोलत असते आणि तिला जरा सावरत असते. आता हे सगळं तर ती नाटकच करत असते. तेवढ्याच मग अनुराधा, दीपक आणि भाऊ ते सगळेजण तिथे येतात आणि त्यांच्यासमोर ही दामिनी खूप असं नाटक करत असते. सावी मात्र रडत असते. मग सावी त्या ससूला धरण्यासाठी जाते आणि मग आता तिचा हात तिथे भाजत असतो. दामिनी आता त्या अनुराधाला बोलते की आम्ही हिला कधीपासून समजावतोय, पण ही काही आमचं ऐकत नाही आहे. ती असंच वेड्यासारखं वागते आणि मगाशी तरी आम्हाला चाकू वगैरे दाखवत होती. आणि मग दामिनी अनुराधाला बोलते की आता तुम्हीच समजावा, तुमची मुलगी आहे. मग आता सावीच्या आईलासुद्धा वाईट वाटतं आणि सावीची आईसुद्धा तिला समजवायला जाते. पण सावीला ती बोलते की सावी ऐक, तू काय करतेस, वेड्यासारखं नको वागू. तर मग सावी तिलासुद्धा चाकू दाखवते आणि तिला बोलते की तुम्ही सगळे वाईट आहे, तुम्ही माझ्या ससुल्याला मारले वगैरे असंच बोलत असते. मग आता दामिनी तिला बोलते की म्हणजे देवाला बोलते, ती देवासमोर म्हणजे ते सुद्धा नाटकच असतं, ती सगळ्यांसमोर नाटक करते आणि बोलते की देवा हे नक्की काय चालले, माझी किती परीक्षा बघणार आहेस असं ती बोलत असते. आणि माझ्या सुनेकडे जरा लक्ष दे असं ती बोलते आणि बोलते की माझ्या सावीला लवकर बरं कर, आता या सगळ्याला तुझाच आदर आहे असं ती बोलत असते. मग तिथे भास्कर येतो आणि भास्कर आतनं पाणी घेऊन येतो आणि ते त्या ससुल्यावर ओततो. मग आता ससूला तर म्हणजे आग विझून जाते आणि मग सावी
तो ससूला घेते आणि तिच्या रूममध्ये पळून जाते आणि तो ससूलासुद्धा घेऊन जाते. मग इकडे दामिनी सावीच्या आईला बोलते की आता तुम्हीच बोला तिच्याशी, ती काय आम्हाला समजून घेत नाही आणि ती काय आमचा ऐकत नाही म्हणून. आता मात्र सावी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती बोलत असते, माझ्या ससूला लय भाजले आहे, मला औषध लावायला लागेल. आणि ती खूप रडत असते आणि मग ती औषध लावायला घेते. तिची मग तिथे आई येते, अनुराधा येते, भाऊ येतात, दीपक येतात. ते दरवाजाला उघडायला बघतात तर दरवाजा आतून लावलेला असतो. ते बोलतात की सावी बाळा दरवाजा उघड, दरवाजा उघड. तर मग सावी बोलते की मी नाही उघडणार, तुम्ही खूप वाईट लोक आहे असं ती त्यांना बोलत असते. तुम्ही माझ्या ससूल्याला मारलं असं ती बोलत असते. मग आता अनुराधा तर घाबरते, तिला काहीतरी वाटतं ही जर काही आतमध्ये केलं तर. मग आता भाऊ बोलतात की मी बघतो म्हणून, माझं ऐकलं तर ऐकलं. मग ते भाऊसुद्धा दरवाजा वाजवतात, पण सावी काय दार उघडत नाही. ती त्यांना बोलते की तुम्ही सगळे वाईट आहे असं तसं ती बोलत असते. मग आणि इकडे ते भास्कर, विलास, दामिनी सगळे हसत असतात. मग दामिनी बोलते, हा डाव जसा रंगायला आला पाहिजे होता ना तसा आता रंगलाय म्हणून. पण आता त्यांना पुढचा डाव टाकायचा असतो. आणि मग आता भास्कर आणि विलास बोलतात की ह्या डावाला खरे तर मज्जा उद्या येणार आहे म्हणून. कारण आता ह्या म्हणजे नाईक कुटुंबाची म्हणजे त्यांचा चेहरा असा पाहायला होईल की उद्या आता सावी येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार. मग आपण त्यांचा चेहरा बघायचा आणि सावीची कटकट ही कायमची बंद होणार असं ते बोलत असतात. आणि मग आता इकडे धैर्याला पुन्हा जेलमध्ये टाकलेलं जातं. त्यामुळे तो पोलिसांना म्हणजे त्या इन्स्पेक्टरला बोलतो की इन्स्पेक्टर, तुम्ही जे मला सांगितलं ते मी केलं, तुमचे पाय धरले, तुमच्या बुटांनासुद्धा पुसलं, सगळ्यांची माफी मागितली, चुकी झाली असं बोललो. पण तो बोलतो, पण ठीक आहे, उद्या दिवस माझा आहे आणि उद्या मी माझ्या सावीजवळ असेल असं तो त्यांना बोलतो. आणि मग इकडे पोलीस त्यांना हसत असतात आणि बोलतात ते उद्याचं उद्या पाहू म्हणून, पण आज तर तू जेलमध्ये. त्याच्यानंतर मग इकडे दामिनी सगळ्यांना बोलत असते आणि त्यांचा प्लॅन तर आता सक्सेसफुल होणार असतो. आणि त्यांना असं वाटतं की उद्या आता आपण सावीला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणार, पण तसं काही होणार नसतं. आणि मग दामिनी सगळ्यांना बोलते की सावी नाईक हे चॅप्टर आता उद्यापासनं कायमचं बंद होणार. आणि मग ते इकडे सगळेजण हसायला लागतात. पण उद्या मात्र असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्य घरी आलेला असतो आणि सावी धैर्याला सगळं सांगते की फ्रेंड असं झालं, फ्रेंड यांनी माझ्या ससूल्याला जाळलं, मला खूप त्रास दिला, हे सगळे खूप वाईट आहे. आणि तर धैर्यालासुद्धा हे पटणार, कारण ती सावी खूप रडत वगैरे असते आणि तिच्याकडे ससूल्याला जाळल्याचा पुरावासुद्धा असतो. मग आता हा धैर्य भास्कर आणि विलासचे गळे पकडणार आणि त्यांना विचारणार की तुम्ही माझ्या सावीला का त्रास देत आहेत म्हणून. आणि मग आता दामिनीचा तर प्लॅन फ्लॉपच होणार, कारण आता धैर्य आल्यामुळे तिला काही मेंटल हॉस्पिटलमध्ये आता सावीला टाकता येणार नाही आणि त्यांचाच आता प्लॅन त्यांच्यावरच पलटणार आहे. पण आता तो कसा प्लॅन पलटतो हे आपल्याला उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग बघायला विसरू नका आणि यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.